दिनांक 16/8/2024 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी अँथोनी गॅब्रियल साळवे वय 65 वर्ष राहणार बिशप हाऊसच्या मागे जेल रोड नाशिक हे सेंट अन्ना हाऊस येथील चर्चमधून त्यांचे ॲक्टिवा गाडीवरून घरी जात असताना एका अज्ञात इसमानं त्यांच्याकडे लिफ्ट मागितले असता फिर्यादी यांनी लिफ्ट दिल्यानं पुढे क्रोमा शोरूमजवळ बोधलेनगर सिग्नल नाशिक इथं गाडी थांबवून त्यानं त्याच्या मित्रास बोलावून दोघांनी फिर्यादी यांना दगडानं मारहाण करून फिर्यादी यांची 1 तोळ्याची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, मोबाईल फोन, ॲक्टिवा गाडी MH15 EM 6331 तसंच SBI बँकेचे 2 ATM कार्ड असं एकूण 53,000 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीनं फिर्यादी यांच्या ताब्यातून घेऊन पळून गेले. म्हणून दिनांक 17/8/2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशन इथं अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केलं होतं. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू केला. गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी रात्री भाजीपाला यार्ड पंचवटी परिसरात लाल रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर हमाली करणारे अभि व अनिल नावाचे इसम रात्री संशयितरित्या फिरत होते. तसं त्यांच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या ॲक्टिवा गाडीवरच ते रात्रीच औरंगाबाद इथं गेले असून दिनांक 20/8/2024 रोजी रात्री नाशिक इथं येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे 2 पथक तयार करून एक पथक भाजीपाला मार्केट पंचवटी तर दुसरं पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं रवाना केला. त्यानुसार दिनांक 21/8/2024 रोजी पहाटे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी व पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं सापळा लावला असता अनिल गौतम इंगळे वय 22 वर्ष राहणार भाजीपाला मार्केटच्या गाळ्यामध्ये पंचवटी नाशिक, मूळ राहणार सिल्लोड जिल्हा औरंगाबाद, अभिषेक सुनील चौगुले वय 24 वर्ष राहणार अवधूतवाडी दिंडोरी रोड पंचवटी नाशिक यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांना मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज असल्यानं त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची गाडी व मुद्देमाल घेऊन सिल्लोड इथं पळून गेले. तसंच गुन्ह्यातील मुद्देमाल सिल्लोड इथं असल्याबाबत माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांना पुढील तपासाकामी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर सिग्नलवर दिनांक 16/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅब्रियल साळवे वय 65 वर्षे यांना 2 अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडवून फिर्यादी यांच्याकडील चांदीची, सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले. म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 278/24 भारतीय न्याय संहिता 309/6-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते. त्यानुसार मान्य DCP क्राईम श्री प्रशांत बच्छाव सर व ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक 16/8/2024 रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिवावर फिरत होते आणि त्यांची संशयास्पद वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही 2 पथके तयार केली. त्यामध्ये PSI मलंगुंजा, सुरवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, निवृत्ती माळी आणि महिला अंमलदार सुवर्णा गायकवाड असे यांचे 2 पथकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे वय 22 वर्ष व अभिषेक सुनील चौगुले वय 24 वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मौजमजेसाठी पैसे कमवण्याच्या हेतूने फिर्यादी यांना अडवून बळजबरीने
सोन्या चांदीचे अंगठे काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.